अनेक 4 वर्षांनी इव्हॅल्युएशन काय ठरवलं आहे की मेडिकलचे विद्यार्थी कुठं जातात, दवाखाना करतात, सरकारी दवाखाना नाही किंवा सिव्हिल सर्व्हिस फार थोडेफार पर्सेंटेज 5-10% असते ती अजून, ती काही जास्त नोकऱ्या आता कमी होणारच आहेत पुढच्या काळात. तर ॲग्रिकल्चरचे किती ग्रॅज्युएट येतील व सगळे आतापर्यंत झालेले पॉईंट नॉट होऊन जातील. हे आता पिक्चर बदलावंच लागणार. कारण बाकीच्या प्रोफेशनला तुम्ही बघितलं की नंबर देर आर मेनी ड्रॉबॅक्स. इवन इफ यू टेक द IT, द मेडिसिन, डॉक्टर लोकांना रिस्क आहे ना सुरुवातीच्या काळात. आता बोगस डॉक्टर पण होते निर्जला ती गोष्ट वेगळी लावून करोना आहे म्हणून दिलं मारून टाकायची रिस्क पण आहे. IT मध्ये सुद्धा माणूस 30-40मध्येच आउट होतो, बरोबर आहे. पॅकेज मोठं असतं, चालत नाही. शेवटी फील्ड कुठलं चांगलं जे ज्याच्यावर आपण जगतो ॲग्रिकल्चर फील्ड आहे. मग त्यात तुम्ही हायटेक काहीतरी करून वेगळं करून IITतली इंजिनियर लोक आता शेती करू लागले हायड्रोपोनिक्स वगैरे, कबनोरी जवळ वगैरे. तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. नोकरी म्हणजे नोकरी शेवटी नोकरच आहे. क्लास 1 जरी असलं तर नोकरच आहे कोणाचं तरी. मालक असणं नोकर असणं यात फरक आहे. आणि ह्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये काय होईल हे सांगू शकत नाही. आता हे तर सुद्धा भरती विद्यापीठात नवीन भरती गव्हर्नमेंट अलाउडच करत नाही, पैसाच नाही होते, युनेस्को गोळा होत नाही, भरती कसं करणार. म्हणून आपली मानसिकता काय पाहिजे, कुठंही फेकलं तर आपल्याला सस्टेन होता आलं पाहिजे. ही मानसिकता पाहिजे. नोकरीच करेन मी आणि नोकरीत काय काय ड्रॉबॅक आहे तुम्हाला माहीत असतं. पेपरवर तुम्ही वाचता, मर्यादा फार असतात नोकरीमध्ये. स्वतः मालक असेल तर मर्यादा फार कमी येतात. आणि यू कॅन डेव्हलप युअर लाईफ, you can enjoy your life. If you are an owner, if you are a servant, you cannot enjoy. There are restrictions. You have to run in the track only. आलं का लक्षात. पण तो स्वतःचं एस्टॅब्लिश करणं हे थोडंसं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आपल्याला एकदमच मोठा होता येत नाही. स्टेप बाय स्टेप शेवटला. सो दिस इज अ टाईम, प्रॉपर टाईम. यू हॅव टू डेव्हलप युअर स्किल डिपेंडिंग अपॉन इनर हर्ट, इनर साऊल. आपल्याला जे आतून वाटतं ते केलं पाहिजे. आपण जगाला जे वाटतं किंवा आईवडिलांना वाटतं की तुम्ही केला की संपलं मग. जगात एकदम रिस्पेक्ट आहे, यावेळी डिमांड आहे, नंतर डिमांड काय वेगळ्यानंच येईल. आपल्या इनर साऊल जो काय म्हणतो आपल्याला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, आणि त्यात तुमचे नाव केलं पाहिजे. तर ह्या व्हरायटी आहेत वेगवेगळे विषय. आणि व्हरायटी एक्स्टर्म्स शेतकऱ्यामध्ये जास्त असतं बाकीच्या गोष्टीपेक्षा, टेक्नॉलॉजीपेक्षा. मी आता जवळजवळ 20 ते 25% एरिया भारतामधला ह्या व्हरायटीने कव्हर केलेला आहे. आतापर्यंत ज्या व्हरायटी आपल्या फुले कल्याणी, फुले निरोधी, फुले संगम, फुले किमया जे आपल्या संशोधन केंद्राने काढले, असं एक क्लेम आहे. ॲक्च्युअली डाटा गोळा करणं, कोणतं व्हरायटी काय काय केली ते अवघड आहे का, इम्पॅक्ट ॲनालिसिस करणं. अंदाजे अप्रॉक्सिमेटली सांगितलं की आता हे शेतकरी म्हटलं तुम्हाला, मेनी फार्मर्स फ्रॉम दिस डिस्ट्रिक्ट्स दे आर व्हेरी प्रोग्रेसिव्ह अँड दी सक्सेस स्टोरी. सोयाबीनचे 30 गुंठे म्हणजे एकरपेक्षा कमी. एकरला किती गुंठा असतो? 40. 30 गुंठ्यात 21 टन. बघा की ॲव्हरेज आपल्या हेक्टरला किती आहे देशाचं? 15 क्विंटल आहे. एवढे शेतकरी आपल्याकडे प्रोग्रेस आहे. मॅनेजमेंट ॲस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे. सॉईल फर्टाईल आहे, तुम्ही इरिगेशन बाकीची कंडिशन मॅनेज केलं तर काय करणार आहे. मुलगा चांगला आहे मग तिच्या आईवडिलांनी त्याला बरोबर सापडलं सारखं, तू काय केलं त्याला 100% म्हटले तुला 90% ते खाली बसणार. त्याला यू हॅव टू डेव्हलप, यू हॅव टू क्रिएट अ एन्व्हायरमेंट, देन इट विल गिव्ह. म्हणजे जपलं पाहिजे. तर अशी शेतकरी आहे ती सक्सेस स्टोरी आहे ती. म्हणजे तुम्हाला इन्कम मिळतं ना. नाहीतर शेतकरी आत्महत्या करतो, घातल्यात तेवढं बी निघत नाही, कशाला शेती करायची, शेती कोण करत नाही, अशा वस्तू होते. इतरांपेक्षा आपण वेगळं केलं पाहिजे. मॅनेजमेंट जो सिस्टम आहे तो फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंटचे ट्रायल विजिट्स आहेत की चैतन्य व्हरायटीचे 50 क्विंटल पर हेक्टरला पण जाऊ शकते भुईमुगाची, ग्राउंडनटची. आणि ग्राउंडनट हे तुम्ही इंटरक्रॉप म्हणून शुगर केटमध्ये घेऊ शकता. ज्यावेळी तुम्हाला कंटाळा येईल त्यावेळी सांगा मला. कारण काय लेक्चर द्यायची माझी सुद्धा सोय 2-3 वर्ष मोठी आहे. मला काही हे नाही, कारण मी विद्यार्थ्याच्या तोंडाकडे बघून शिकवतो. मी वेदर दे आर कॅप्चरिंग. पाऊसच पडला आहे, सगळा रणापास होऊन गेला, काय उपयोग नाही. मला बी उपयोग नाही, तुम्हालाही उपयोग नाही. इंटरॅक्शनमधून मी तुम्हाला हे काही तुमच्या उपयोगाचं नाही. ऑनलाईन रिसर्च प्लॅन, आता हे रिसर्च ज्या ट्रायल आहे ते तुम्ही बघू शकता नंतर. या बॉटनीच्या एवढ्या ॲग्री बॉटनी सोयाबीनच्या हे जर तुम्हाला 1 ते 11 ट्रायल इथं दिसतील.
अलग लक्षात घे. एक त्या हे जे ट्रायल आहेत ना, एक पण तुम्हाला काही कळणार नाही त्यातलं, ते बॉटनीचे देशमुख सर आहेत, तेच तुम्हाला क्रेडिट असेल तर सांगू शकतो जास्त. आम्ही जर भेटलं आम्हालाही कळणार नाही F1 F2 हे कुठल्या लाईन आहेत. कारण लाईन डेव्हलप करायला लागतं, बऱ्याच वेळा स्टॅबिलिटी आणायला लागते आपल्याला, जे एक्सिडेंट की रस्ट रेजिस्टर हाय एंडिंग आहे, हाईटची कमी जी असते त्या लाईन त्यांनी पेरले असतात. स्टॅबिलिटी आल्यानंतर आपण ते मग थोडंसं ट्रायलमध्ये घेतो, नंतर इनिशियल व्हरायटल ट्रायल, नंतर फायनल व्हरायटल ट्रायल, नंतर मल्टी लोकेशन ट्रायल, मग व्हरायटी ती रिलीज होते आफ्टर टेस्टिंग फॉर डिसीज ना आता टेस्ट. तर अशा ट्रायल इथं आहे. ॲग्री बॉटनीच्या झाल्या ट्रायल या, हे ग्राउंडनटच्या ट्रायल पण आहेत. ग्राउंडनटचा क्रॉप ह्या वेळी कंडिशन काय बरोबर दिसत नाही, ट्रायल तर आहेत. मग तुम्हाला एवढं जे काय आहे ते बघू शकता तुम्ही. तुमचा कंटिन्यूस बसण्याचा स्टॅमिना किती आहे? किती वाजल्याचा? 11:30 वाजले का? एक 12पर्यंत घेतो मी, जास्त कारण काय लेक्चर असं डिझाईन केलेलं असतं की लेक्चरचा एक किती 50 मिनटं असतात. 50 मिनटापैकी 5 मिनटं अटेंडन्सला असतात, 5 मिनटं शेवटी तुमच्या कन्क्लुजनला, आणि 40 मिनटं तुम्ही फोकस करायचं असतं. 40 मिनटाच्या पुढं कितीही तुम्ही काही सांगितला तर ते नॉर्मल याच्यात ती घुसत नसतं. अलग लक्षात. इव्हन पिक्चर तुम्ही कितीही लावला, इंटरव्ह्यू काय केलं पिक्चरला की बरीच सोडून जाऊ. आणि आता तर आपलं आहे की एवढं आपली स्टॅबिलिटी फिजिकल मेंटल कमी झालेली आहे सगळ्यांची. कारण सगळं कोविड 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 बाहेर जायचं नाही, इकडं जायचं तिकडं जायचं नाही, असं झालेलं आहे. त्यामुळं टफनेस जो आहे, पहिल्यांदा फिजिकल टफनेस वाढवायचा आपला. त्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन, जर सॉईलचं म्हणतो आपलं एक पाहिजे. नंतर मेंटल टफनेस, कंडिशन कशी काही होती तर त्यात आपण टफ राहिलं पाहिजे. फिजिकल मेंटल, आणि मग नंतर फिजिकल मेंटल आणि तुमचं एफर्ट्स इज इक्वल टू सक्सेस. हे कोविडला पण लोक आहे ना, घाबरून गेला, कोविड झालं म्हणलं की घाबरलं आणि जास्त होतं. घाबरला काय होतं, आपली जे ब्रेनचं सिस्टीम आहे ते हार्मोन सिक्युरिटी ती डिस्टर्ब होते. आणि हार्मोन सिस्टीम नाही म्हटलं की आपलं डायजेशन, तुमचं डायजेशन नाही म्हटलं की पुढचे मग झोप येत नाही, मग तुमची हेल्थ विकनेस होते, सर्क्युलेटरी सिस्टीम तुमची खराब होते, मग रेस्पिरेटरी व्हायटल लंग्स तुमचे हे होतात, मग ते अटॅक जास्त करतं. विकर इज अटॅक फर्स्ट, हा नियम आहे. तर त्या दृष्टीतून बघा. तर ह्या ॲग्रोनॉमीच्या ट्रायल आहेत, दे आर ऑल्सो स्टँडिंग. तुम्ही काय नाव वाचत नाही याचे, ह्या सुद्धा इथं जवळच तुमच्या याचे आहे, जाऊन तुम्ही बघू शकता, बोर्ड तिथं लावलेलं आहे. सॉईल साईजच्या ट्रायल आहेत. आता यात थोडं काय इफेक्ट ऑफ सॉईल आहे, खोलेला ब्लिचनं बाहेर ना न्यूट्रिएंट डेव्हलपमेंट अपटेक. याच्यामध्ये काय असतं की सॉईलमध्ये NPK डोस झाला 50, 75, 45, 50 kg N, 75 P2O आणि 40 kg K2O. पण सल्फर काळ्या जमिनीमध्ये सल्फरसुद्धा आपल्याला कमतरता आहे, डिफिशियन्सी आहे. इफ इट इज लेस दॅन 10 ppm इट इज कॉल्ड डिफिशियंट. त्यासाठी हा याचा आयर्न पण डिफिशियंट आहे. आयर्न म्हणजे लोहाची किती क्रिटिकल एलिमेंट आहे 4.5. तुम्ही शिकला नसाल, 4.5 ppm पेक्षा कमी असेल तर लोह कमतरता दिसते, आणि त्यामुळे आपल्याला क्लोरोसिस म्हणजे येलो दिसतो. त्यासाठी हा प्रयोग घेतलेला आहे. इव्हॅल्युएशन ऑफ प्रायमेटिक सोयाबीन जिनोटाइप फॉर सॉल्ट टॉलरन्स. हा एक्सपेरिमेंट 40 टक्क्यात घेतलेला आहे. नवीन जिनोटाइप निघाले की कुठल्या जातीची सॉल्टमध्ये प्रतिकार क्षमता किंवा चांगला येऊ शकते, त्यासाठी प्रयोग घेतलेला आहे. नंतर इफेक्ट ऑफ ऑर्गॅनिक एनर्जी सोर्स ऑफ न्यूट्रिएंट आणि अझोस विकलेलं. आता नुसतं केमिकलचा वापर आता कमी करायचा आहे आपण, वापरातला प्रोसेस फूड खायचं नाही. इव्हन सॉईलची हेल्थ राखण्यासाठी केमिकलचं, त्यासाठी ऑर्गॅनिक बायो फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर्स वापरून आपण हळदीचं उत्पादन वाढवू शकतो. काय त्यातला कुर्कुमिन घटक हा इंटॅक्ट ठेवू शकतो, त्यासाठी हा प्रयोग केलेला आहे. नंतर सल्फरचं काही सांगितलं, असं गंधक सुद्धा कमतरता आहे, गंधकाचा प्रयोगही आपण घेतलेला आहे. नंतर हा उन्हाळ्यातला प्रयोग आहे, ग्राउंडनटला आम्ही घेणार आहे की शेतकऱ्याचं उत्पादन 60 क्विंटलमध्ये येतं, किती अन्नद्रव्य आपल्याला टाकायला लागलं अजून की तेवढं उत्पादन अजून किती येऊ शकतं. त्यासाठी असेसमेंट ऑफ यील्ड पोटेन्शियल ऑफ न्यूली रिलीज ओरिजिनेबल ग्राउंडनट व्हरायटी, ह्यासाठी हा प्रयोग उन्हाळ्यामध्ये घेतला जाईल. इंजिनिअरिंगचे एक्सपेरिमेंट ऑन टर्म काय इरिगेशनवरती असतील, या कोएफिशियंट व्हॅल्यू किंवा ड्रेनेजचं बघायसाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट तिथं घेतलेले आहेत. किंवा मोल की म्हणतो की ब्लॅक सॉईल दे आर इनहेरिटली फर्टाईल सॉईल, but they are having poor physical property. Means
the clay content is more than 60%. The drainage is very poor. त्यासाठी आपल्याला सब सरफेस ड्रेनेज किंवा मोल ड्रेनेज करावं लागतं की जेणेकरून एक्सेस सॉल्ट आहे किंवा एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल. त्यासाठी हे प्रयोग डिझाईन केली आहे. नंतर बाळ पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी व्हॉट इज पॅथोजन? काय बेसिक तुम्हाला एनिथिंग विच कॉजेस सफरिंग इज कॉल्ड पॅथोजन. पॅथोजन मीन्स पॅथोस मीन्स सफरिंग. ज्यामुळे माणूस नॉर्मल ज्यावेळी डिबेट होतं त्यावेळी पॅथोजन मे बी बॅक्टेरिया फंगस तुमचं व्हायरस आहे त्यासाठी पॅथॉलॉजी वेगवेगळे ट्रस्ट किंवा आणि तुमचे मिल्ड्यू असतात त्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी आपण स्क्रीनिंग करतो. त्यासाठी पॅथॉलॉजी वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत. आणि टर्मरिक डिशेस म्हणजे हळदीची स्कीम वेगळी आहे. वाळीसर म्हणून आहे म्हणजे हे करतात की नवीन व्हरायटी डेव्हलप करायची त्याला पॅकेज ऑफ प्रॅक्टिस डेव्हलप करायचं त्यासाठी हळदीच्या ज्या स्कीम आहेत. नंतर हे काय नर्सरीमध्ये रोपं तयार करणं हा सुद्धा त्यांचा एक वेगळा ऑब्जेक्ट आहे. व्हरायटी कसं बाय स्कॅनिंग किंवा तुमचं सिलेक्शन करतात. काहीला रेडिएशन ट्रीटमेंट देऊन तिथनंही मटेरियल द्यायचं आणि त्यातनं काय आपल्याला नवीन व्हरायटी मिळते काय DRCचं कोलॅबोरेशन आहे. आणि वेगवेगळे जर पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करायचं नाही इतके कुठलं त्यांना येतं आहे आपल्याला. कारण सगळेच आपण ब्रीडिंग क्रॉसिंग करू शकत नाही सोयाबीनचं मग टर्मिकचं क्रॉसिंग करू शकत नाही. वी हॅव टू कलेक्ट द व्हरायटी फ्रॉम डिफरंट लोकेशन्स ऑर वी हॅव टू ट्रीट द रायझोम रेडिएशन जे असेल अल्फा गॅमा रेडिएशन आणि त्यातनं काय आपल्याला व्हरायटी येते आहे. तर त्या प्रकारचे हे स्कीम्स आहेत हळदीचे वेगवेगळे प्रयोग केले जातात. गॅप लॉंग टर्म एक्सपर्टचं मॅन्डेट आहे. शीट प्रोडक्शनचे वेगवेगळे आपल्या फॉर्म्युलावरती जे आता एक्सप्लेन केली 5 ठिकाणी आपली लँड आहे त्या ठिकाणी या वर्षीला एक शीट प्रोडक्शन खरीप 2020मध्ये घेतलं होतं. खरीप 2020 आणि खरीप सध्या करंट सोयाबीन न्यूक्लियस हे तुम्हाला दिसेल. शीट प्रोडक्शन 40 बिघ्याला आहे इथं आहे जाऊन तुम्ही खाली बघू शकता. किमिया नंतर आपली संगम व्हरायटी किमिया जी आहे त्या व्हरायटीज सोयाबीनची शीट प्रोडक्शन घेतलेलं आहे. ग्राउंडनटचं पण काही घेतली. ग्राउंडचा आम्ही शिस्पिरिटी समाजला घेतो. सेल काउंटर आता शेतकऱ्यासाठी विसर्टेशन आहे. म्हणजे काय विद्यापीठात नवीन टेक्नॉलॉजी होती ती अवेलेबल जे काय उपलब्ध बियाणं आहे त्या टेक्नॉलॉजी आहे ती इथं विक्रीसाठी ठेवलेली आहे. एक सेल काउंटर इथं ठेवलेलं आहे. किंवा जे बायो फर्टिलायझर आपण ट्रायकोडर्मा डिकम्पोजिंग कल्चर जे शेतकऱ्याला भेटतो ती उपलब्ध आहे. काही तुम्हाला महत्त्वाचं नाही. कारण आता असं म्हटलं आहे की पगार तुमच्या स्वतःचे उत्पादन भागवा. गव्हर्नमेंट पैसा दिन झाले क्वांटिटीचे कमी झालेत पण रिसर्च स्टेशन असं नवीन म्हणजे ह्या कोविडचा इम्पॅक्ट आहे सगळा. रेव्हेन्यू हे कमी होईल. एवढं टू डेव्हलप एवढं मेन सायंटिस्ट एवढं टू सबमिट ए प्रोजेक्ट टू फायनान्सिंग एजन्सी देन यू हॅव टू ब्रिंग मनी अँड बाय युटिलाइजिंग दॅट मनी यू हॅव टू कंडक्ट एक्सपेरिमेंट. आता फ्युचरमध्ये काय होईल आता आपण सांगू शकत नाही. कोविड जाईल किंवा आणि दुसरं काहीतरी येईल हे सांगू शकत नाही. चॅलेंजेस आर देअर यू हॅव टू ओव्हरकम दॅट चॅलेंजेस. वेगवेगळ्या कंपन्या देर आर मेनी कंपनीज हू आर डेव्हलपिंग देअर प्रॉडक्ट पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड द फर्टिलायझर and they are giving us trials to test theirs. They are giving some money for that. These are the product testing trials you can find here on the farm itself. The extension farmers activity we are conducting some trial on the farmers field and farmer scientists provide their monthly we are calling meeting. We are discussing the problems and also we are taking the feedback. And based upon their feedback and their interest problem, we are